लातूरच्या फ्रूट मार्केटमध्ये आपण आहोत. आपण जर पाहिलं तर आंब्याची आवक जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये लातूरच्या फ्रूट मार्केटमध्ये होताना पाहायला मिळते. गावरान आंबा असेल किंवा केशर आंबा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आंबे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आवक होते आणि त्यामुळं आंब्याचे भाव जे आहेत ते कोसळलेले आपल्याला पाहायला मिळतात. केशर आंबा तर 60 रुपये किलोने कच्चा आंबा मिळतो आहे बाजारामध्ये, त्यामुळं भाव कुठेतरी कमी झालेले पाहायला मिळतात. शेतकऱ्यांना अपेक्षा होती की जास्तीत जास्त आंबे जे आहेत आंब्याच्या मार्फत जे भाव आहे ते शेतकऱ्याला मिळेल, मात्र आंब्याचा भाव जो आहे तो कोसळताना पाहायला मिळतो. वादळी वारा आणि अवकाळीमुळे आंबा बाजारात आणला जातोय. हो 100% सर. ह्या वातावरणामुळं लवकर शेतकरी गडबडीनं माल आणून देत आहे, त्याच्यामुळं भाव कमी लागत आहे शेतकऱ्याचं. अगोदर सुरुवातीला भरपूर भाव होता, पुन्हा नंतर भाव नाही भेटत. त्याच्यामुळं हे वातावरणामुळं आंबे लवकर आणलं जातं. आंब्याची तोड म्हणजे घाईघाईने केली जाते. हो सर 100% सर. हो घाई करून आणलेलं जातं. सुरुवातीला किती भाव होता आणि आता काय? सुरुवातीला 120-130 आंबा गेला सर. आता एकदम कमी झालेला भाव. म्हणजे 120 रुपये प्रति किलो असलेला आंबा जो आहे आपण पाहू शकतो. हा केशर आंबा जो आहे तो आता 60 रुपये प्रति किलो विकला जातोय. कॅरेट कितीला विकता? हे कॅरेट सर 20-25 किलो होते. हां 1200 रुपयेपर्यंत जाते कॅरेट. सरासरी 1200 रुपये. किती कॅरेटमध्ये किती किलो आंबा असतो? एकदम लेवल असलं तर 20 किलो, किंवा जास्त असलं तर जास्तीत जास्त 25 किलोपर्यंत कॅरेटमध्ये बसू शकते माल. म्हणजे शेतकऱ्यांच्या पदरात जास्त पैसे पडणार नाहीत आता. म्हणजे जेवढी लागवड केलेले पैसे आहेत किंवा जेवढी मशागत घेतलेली पैसे आहेत तेवढेच पडतील. हो सर. नाही जेवढं आपला मोबदला जेवढा असं मिळावा असा मिळत नाही पूर्णपणे. हे वातावरणामुळे लवकर गडबड करून आंबे आणलेले आहेत उतरून, त्याच्यामुळं भाव कमी लागत आहे. कुठून आलात तुम्ही? आपण उदगीरकडून आणलेले. अवकाळी पावसाचा अंदाज जो आहे तो वर्तवला गेलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईघाईनं आपले आंबे जे आहेत ते बाजारात आणलेले आहेत आणि त्यामुळे आपण पाहू शकतो आंब्याचा भाव जो आहे तो कोसळलेला आहे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.